नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. शिवांश पण त्यांना ग्रीट करतो. मिस्टर भानुशाली जरा वेळ बोलतात, तेवढ्याच स्वरा तिथे येते. शिवांश हात पुढे करत तिला पण ग्रीट करतोय. आज शिवांश खूपच हँडसम दिसत होता. व्हाईट शर्ट, ब्लॅक पॅन्ट, ब्लेझर, जेलने केलेले सेट केस, त्याची क्लीन सेव पण एकदम परफेक्ट आणि गालावर पडणारी खळी तर सगळ्या मुलींचा जीवच घ्यायची. तो आल्यापासून सगळ्या मुली त्यालाच टक लावून पाहत होत्या. मुलीच नाही तर काही बायका पण अशा होत्या का त्याला पाहत होत्या. काहींना तर असं वाटायचं एक नाईटसाठी जरी त्याने आपल्याला विचारले तरी लगेच हो बोलतील असं होत्या. मुली काय आणि बायका काय सगळ्या पण त्याच्यावर जीव ओवाळून टाकत होत्या. शिवांश स्वराला बर्थडे विश करत बोलतो, हॅपी बर्थडे मिस स्वरा. थँक्स सर, माझ्या शब्दाचा मान ठेवला तुम्ही इथं आलेत. खूप खूप थँक्स बोलत स्वरा यांना हँडशेक करते. पण खूप वेळ झाला तरी ती त्याचा हात काय सोडायला तयारच नव्हती. हे पाहून मात्र शिवांशला राग येत होता. पण तो असं पार्टीमध्ये तिच्याशी वागू शकत नव्हता. जर कोणीच नसताना तिने असे त्याचा हात पकडला असता तर कधीच कानाखाली टेकून दिली असती. तरी तो इकडे तिकडे पाहत जोरात हात झटकतो. तिचा त्या झटक्याने स्वराला समजलेच नाही का काय झाले म्हणून. ती इकडे तिकडे पाहू लागली का कोणी पाहिले तर नाही ना, कारण ती सिच्युएशन तिच्यासाठी खूप ऑकवर्ड होती. तिला स्वरासोबत उभे असलेले तिचे डॅडने मात्र हे सगळे पाहिलं होतं. म्हणून तो लगेच परिस्थिती सांभाळत बोलतात, सॉरी मिस्टेक झाली मिस्टर सरनोबत, तिच्याकडून चुकून झालं. कारण त्यांना पण माहीत होतं का शिवांश काय चीज आहे. त्याने तिची गय केली नसती म्हणून त्यांनी लगेच स्वराला इशारा केला. तसे स्वरा तिथून लगेच काढता पाय घेते आणि तिच्या मॉमच्या दिशेने निघून जाते. भानुशाली शिवांशला समजावत बोलतात, सॉरी मिस्टर सरनोबत, ती अजून लहान आहे ना, त्यामुळे चूक झाली तिला माफ करा. मात्र शिवांशच्या चेहऱ्यावर मावणार नाही एवढा राग होता. त्याला असं झालं होतं का काय करू आणि काय नाही. लगेच निघून पण जाता येत नव्हतं, नाहीतर रिपोर्टर्स होते त्यांना उत्तर द्यायला लागले असते. त्याचा चेहरा पाहून भानुशाली बोलतात, प्लीज तुम्ही पार्टी एन्जॉय करा ना. बोलत लगेच एका वेटरला ड्रिंक आणायला लावतात. शिवांचा बॉडीगार्ड आणि असिस्टंट मात्र ही सिच्युएशन पाहून हसत होते. त्यांना खूप मजा आली होती, कारण स्वराचा स्वभाव त्यांना आधीपासूनच माहीत होता का ती किती आगाऊ मुलगी आहे आणि बिघडलेली पण आहे. आणि कशी आहे ते पण तिची जिरवणारा शिवांशशिवाय कोणीच नव्हतं. ती प्रत्येक वेळी प्रत्येक पार्ट्यांमध्ये जायचे आणि शिवांशच्या जवळ यायचा प्रयत्न करायचे. हे शिवांशला बिलकुल आवडत नव्हतं. आज पण येणार नव्हता, पण काही गोष्टी अशा असतात का मन नसून पण जायला लागतात. शिवांशला तिला कॉलेजमध्ये पण ॲडमिशन देत नव्हता. तिची वागणूक त्याला चांगली माहिती होती, पण त्याच्या रेप्युटेशनचा आणि कॉलेजची पण रेप्युटेशनचा प्रश्न होता. तिला कारण द्यायला लागले असते का नाही ॲडमिशन म्हणून, आणि सध्या तरी त्याच्याकडे कुठलेही कारण नव्हते. म्हणून त्याचं मन नसताना पण त्याने तिला ॲडमिशन दिलेलं होतं. शिवांशचा राग काही कमी होत नव्हता, म्हणून त्याने एक बॅग उचलला आणि घेऊ लागला.
इकडं धुसपटत आलेली स्वरा, तिला राग आला होता. ती विचार करते, साधा हात लावले तरी पण एवढा चिडला, एवढा तिरस्कार केला माझा त्याने. आता बघ मी काय करते. तिचं लक्ष त्याच्याकडेच होतं. त्याने तो ग्लास उचलला आणि तिला संधी मिळाली आणि तिच्या चेहऱ्यावर एक तिरकस स्माईल आली. तिने एका वेटरला बोलवले आणि त्या वेटरसोबत मिळून तिला काय पराक्रम करायचा होता तो तिने केला आणि वेटरला शिवांशकडे ड्रिंक घेऊन जायला सांगितले. तो वेटर पण त्या दिशेने गेला जिकडे शिवांश होता. त्याने आत्तापर्यंत स्वराच्या नादात 2-3 पॅक रुचवले होते. एवढा रागात होता का मोठे मोठे बिझनेसमॅन त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत होते, पण तो सगळ्यांना इग्नोर करत होता. कोणाशीच जास्त बोलला नव्हता. त्याला लवकरात लवकर तिथून निघून जायचं होतं. तो वेटर त्याच्याकडे गेला आणि त्याने ट्रे पुढे केला. शिवांशने पण ग्लास उचलला. तोंडाला लावणार का अचानक त्याचा फोन वाजला. फोनच्या स्क्रीनवर अवीचं नाव पाहताच त्याने लगेच कॉल रिसीव केला आणि कानाला लावला. तिकडून रिया फक्त एवढी बोलली, भाई ती वहिनी. ती एकदम घाबरलेली होती. तिचा आवाज ऐकूनच त्याला समजले होते का नक्कीच काहीतरी गडबड झाली. त्याने तो ग्लास तसाच ट्रेमध्ये ठेवला आणि रियाला शांत करत बोलला, रिया बाळा काय झालं, सावकाश बोल तू, मी ऐकतोय सगळं. तिकडून फक्त भाई ती वहिनी एवढंच तिचा आवाज येत होता. त्याला आत्तापर्यंत माहीत नव्हतं का हे कुठे आहेत. त्याला असं वाटलं होतं का ते घरीच आहेत. पण शिवांशने तिला शांत केले आणि मग रियाने घडलेला प्रकार सगळा बोलून दाखवला. शिवांशने जेव्हा ते सगळं ऐकलं तर कॉल कट केला आणि सरळ हॉलच्या दरवाजाकडे झपझप पावलं टाकत बाहेर निघून गेला. त्याच्या मागे त्याचे बॉडीगार्ड्स पण गेले. असिस्टंट सूरज देखील त्याच्या मागोमाग गेला. आज स्वतः शिवांश ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. त्याच्या पाठोपाठ सूरज पण आला आणि बाजूलाच येऊन बसला. त्याला शिवांशला विचारायचं होतं का काय झालं म्हणून, पण आता ती वेळ नव्हती, कारण खूप रागात आणि टेन्शनमध्ये दिसत होता. त्याने सध्या जे काही 3-4 पॅक मारले होते ते तिथंच उतरून गेली होती. संध्याकाळी 4 वाजता तेव्हा शिवांश कॉलेजच्या ऑफिसला होता. रियाने अन्याला पण कॉल करून घरी बोलावले होते. बोलली का वहिनी अर्जंट काम आहे म्हणून बोलावून घेतले होते, पण आज कामावर न जाता सरळ घरी गेली. गेली. घरी गेल्यावर रियाने तिला सगळा प्लॅन सांगितला. अन्या तर जायला तयारच नव्हती, पण जेव्हा गिरिजाने पण तिला सांगितलं तर अन्याने पण तयारी केली. चार वाजता सरनोबत मेन्शनमध्ये दोघींची गडबड चालू होती आवरायची आणि सोबतच रिया गिरिजाला पण सांगत होती का काकू प्लीज दादाला यातलं काही सांगू नका म्हणून. फक्त पार्टीसाठी गेलो एवढंच सांगा. कॅम्पिंगसाठी जातो हे नका सांगू, नाहीतर दादा खूप रागवेल. गिरिजाला पण काळजी वाटत होती, पण रियाने तिला भरोसा दिला होता का आम्ही सगळे फ्रेंड्स चाललोय म्हणून. गिरिजाने पण होकार दिला होता. थोड्याच वेळात अविनाश, संकेत, ईश्वरी, अनिका, शंतनू सगळेच सरनोबत मेन्शनवर पोहोचतात. गिरिजाला बाय करून ते सगळेच निघतात. मोठी 8 सीटर कार होती. पुढे गाडी
चालवायला अविनाश स्वतःच बसला होता. त्याच्यासोबत रिया बसली होती. मागच्या सीटावर अन्या आणि काळेश्वरी आणि त्यांच्या मागे शंतनू आणि संकेत दोघेही आणि बाकीचे कॅम्पिंगचे सामान, जेवणाचे साहित्य होतं. कॅम्पिंगला जायचे आणि रियाचे फ्रेंड्स पण असतील म्हणून अन्याने एक सिंपल लेगिंग्स टॉप घातला होता. मंगळसूत्र आणि सिंदूर वगैरे काहीच घातलेलं नव्हतं. त्यामुळे अविनाश जेव्हा घरात आला आणि अन्याने त्यांना पाणी वगैरे देत होती, तेव्हापासून अविनाश तिलाच पाहत होता. काय माहीत, पण अन्या त्याला मनापासून आवडली होती. त्याने एवढी सिंपल, साधी, सरळ, निरागस मुलगी जन्मापासून आत्तापर्यंत पाहिलीच नव्हती. म्हणून अन्याला पाहताच तो घायाळच झाला होता. जेव्हा तो गाडीत बसला, गाडी सुरू केली आणि बराच अंतर पार केले आणि त्याने रियाला बॅकव्ह्यू मिररमधून नजरेनेच इशारा करत विचारलं, काय ग रिया, तुझ्या ह्या नवीन फ्रेंडसोबत ओळख नाही करून दिलीस? अन्याला त्याची नजर समजली होती, त्यामुळे ती गाडीत बसल्यापासून जास्त त्याच्याकडे पाहत नव्हती. तो सारखं तिला मिररमधून पाहत होता. रिया अविनाशचं बोलणे ऐकून बोलते, अरे हो, अरे ही अन्या, ही आत्ताच आमच्याकडे राहायला आली. आमची रिलेटिव्ह आहे. आता इथेच कॉलेजला ॲडमिशन घेतल्यामुळे ती आमच्याकडेच राहते. अविनाश बोलतो, अच्छा, तर मग आत्ता आपण हिला पण आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेऊ. तो एक कटाक्ष अन्याकडे टाकत बोलला. त्याला अन्याचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन नोटीस करायचे होते. रिया अन्याकडे पाहत बोलते, अगं अन्या, हे माझे क्लासमेट्स आहेत. हे सगळे माझे एकदम बेस्ट फ्रेंड्स आहेत. ते अविनाशकडे हात करत बोलते, हा अवी, हा एकदम जवळचा फ्रेंड, म्हणजे आम्ही लहानपणापासून सोबतच आहोत. आणि ही अनिका, ही ईश्वरी, शंतनू, संकेत, असं करत करत ती प्रत्येकाची ओळख करून देते. अन्य मात्र काहीही न बोलता फक्त एक गोड स्माईल त्यांच्याकडे पाहून करत होती. तिच्या स्माईलने मात्र अविनाश पुरता घायाळ होत होता. त्याचं ड्रायव्हिंगवर लक्ष कमी आणि मिररमधून अन्यावर लक्ष जास्त जात होता. पण एवढ्या प्रवासात अन्या जास्त बोललीच नाही. बाकी त्यांची सगळ्यांची खूप मस्ती चालू होती. गाडीत मस्त दणक्यात DJ वगैरे लावून डान्स करत मस्ती करत चालले होते. 2 तासांनी ते प्रवास करून त्यांच्या लोकेशनवर पोहोचले. तिथे येताच त्यांनी आधी त्यांचा टेंट फिक्स केला. मग बाकी एक एक करून गोष्टी करू लागले. अन्याकडे तर येताच रियाने कुकिंगची जबाबदारी सोपवून दिली होती. आज त्यांनी मस्त असं जंगलात म्हणून चिकन तंदुरी बनवायचं ठरवलं होतं. ते घरी येऊन ठरवूनच आले होते. अविनाशने चिकनची जबाबदारी घेतली होती, कारण त्याला वाटत होतं का त्यासोबतच अन्यासोबत बोलता येईल, तेवढीच ओळख तरी होईल. त्याने लाकडं आणून पेटवली. त्यावरून मस्त अशी त्याने सगळा मसाला तयार करून 2 कोंबड्या भाजायला ठेवल्या आणि अन्या तिथेच बाकीचं जेवणाचं पाहत होती. तिच्याशी गप्पा मारायचा प्रयत्न करत होता. रिया तिथे नव्हती. अविनाशने इकडे तिकडे पाहिले आणि अन्याकडे पाहत बोलला, अन्या, तू जास्त बोलत का नाहीस? अन्या बोलली, नाही, तसं नाही काय, मी पहिल्यांदाच तुमच्यासोबत आले आणि ओळख झाली आहे ना. आताच तर ओळख पण झाली, तर मी काय बोलणार जास्त. अविनाश तिच्याकडे पाहत बोलतोय, हां तेच, गाडीत पण गप्प होता तुम्ही. त्याचं बोलणे ऐकून अन्या तेलाची बॉटल लॉक करत बोलते,
तसंही मला जास्त बोलायची सवय पण नाही. अविनाश पुढे अजून काही बोलणार का तिथे रिया येते आणि ती अविनाशच्या खांद्यावर हात मारत बोलते, हे व्हॉट्सअप गाईस, काय करताय तुम्ही? तिचा असं अचानक येण्याने अविनाश घाबरून दचकून मागे फिरून बघतोय. त्याच्या चेहऱ्यावर भीती पाहून रिया हात वरती करत डोळ्यांनीच इशारा करत बोलते, हे अवी, काय झाले? तू एवढा का घाबरलेला दिसतोयस? असं वाटतंय का मी तुझी चोरी पकडताना तुला चोरी करताना पकडले म्हणून? रियाच्या तोंडून हा शब्द ऐकून त्याला घामच फुटतो, पण तो तरी शब्दाची सारवासारव जुळवाजुळव करत बोलतो, अगं नाही नाही, कसली चोरी? माझं लक्ष इकडं होतं ना. मी काय चोरी करणार? काय चोरी करणार? तू पण ना रिया? तो त्या कोंबड्यांकडे हाताने इशारा करत बोलतो, पण त्याचा पूर्ण चेहरा उतरून गेला होता, कारण आता त्याला अन्यासोबत जास्त काही बोलता आले नसते ना. अन्या मात्र तिच्या कामात मग्न झाली होती. तिला काहीच वाटलं नव्हतं, कारण तिच्या मनात वाईट विचार नव्हते ना. रिया आणि अविनाश दोघेही त्या कोंबड्या भाजत होते. ते सगळं करताना अविनाश चोरून चोरून पाहत होता. ते मात्र रियाच्या नजरेतून काही सुटले नाही. त्यामुळे आपला मित्र अजून जास्त प्रेमात आंधळा होऊ नये म्हणून तिने त्याला सावरायचा प्रयत्न करत बोलली. ती त्याच्या खांद्यावर टॅप करत बोलली, ओ मिस्टर, काय चाललंय? अविनाश नजर चोरत बोलला, काय? कुठे? काय? आणि ती कोंबडी उलटसुलट करू लागला. रिया त्याच्या कानाजवळ जात बोलते, अरे अवी, तू ज्या नाजूक फुलाकडे एवढ्या प्रेमाने पाहतोस ना, ते फूल ऑलरेडी कोणाची तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. असं बोलणं ऐकून अविनाश थोडं गडबडून गेला होता. तो लगेच इकडे तिकडे नजर करत बोलला, काय 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 बोलतेस रिया तू पण ना? मी कुठे कुठं काय काय मी कुठे पाहतोय? आणि कोणतं फूल? आणि काय? कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी? मला काही नाही समजले. रिया, तू पण ना एक बॉम्ब आहेस. केव्हा काय बोलशील ना, तुझं काही खरं नाही. तो फक्त विषय बदलायचा म्हणून बोलत होता. त्याला वाटत होते का रियाने त्याला असं तिला पाहताना पाहिले असेल, म्हणून रिया त्याच्यासोबत मजा करत आहे म्हणून ती अशी बोलली. म्हणून त्याने लगेच तिला नकार दिला, कारण रिया पण एवढं सिरियस काही बोलली नव्हती ना. मग त्याने आता अंधार व्हायला लागला होता. त्यांनी मस्त 8 वाजताच बाहेर बसून जेवण केले, गाणे लावून डान्स केला, खूप एन्जॉय केला. रात्रीचे 10 वाजले होते. त्यांनी 2 टेंट लावलेले होते, एक मुलींसाठी आणि दुसरं मुलांसाठी. हा भाग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.